छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। आता कुठं रांगडा आवाज या मराठा मावळ्यांचा जागृत झालाय आणि आज दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेला छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्फूर्ती दिवस, या स्फूर्ती दिवसासाठी जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे या व्याख्यानासाठी देखील आपण उपस्थित राहिला आहात। या सर्व शिवभक्तांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो। माता आणि माती, माता आणि माती फरक आहे वेलांटीचा, माता आणि माती फरक आहे वेलांटीचा। एक जन्म देते तर एक कुशीत घेते, एक जन्म देते तर एक कुशीत घेते। ज्या मातेच्या पोटातून जन्म घेऊन, ज्या मातेच्या पोटातून जन्म घेऊन ज्या मराठी माणसांचं स्वाभिमान आणि स्वत्व हरवलं होतं, त्या सर्व मराठा मावळ्यांना एकत्र केलं आणि या सह्याद्रीच्या कडेकपारीमधून या मराठा मावळ्यांच्या मनगटामध्ये ज्यांनी बळ भरलं, हिंदवी स्वराज्याचा हुंकार केला आणि गनिमांचं निर्दालन केलं। 18 पगड जातीचं, 12 बलुतेदारांचं समता, बंधुता, अखंडता, न्याय याचं प्रतीक असणारं हिंदवी स्वराज्य ज्यांनी उभं केलं ते हिंदू बादशाह श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्याचप्रमाणे ज्या मातीसाठी, ज्या मातीचा स्वाभिमान स्वत्व आबाधित ठेवण्यासाठी देव, देश आणि धर्म यांचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन प्राणांतिक बलिदान दिलं आणि या स्वराज्यावरती येणारं हिरवं संकट ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी रोखून धरलं, ते छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच शिवपुत्र छत्रपती सर्जा संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। नमस्कार मित्र, मी स्वप्नील धनावडे। आज एका विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथे उपस्थित आहोत। शिवशंभू भक्त परिवार नवी मुंबई आणि त्याचप्रमाणे दुर्गमित्र परिवार नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज यांचा आजचा बलिदान स्फूर्ती दिवस हा या ठिकाणी साजरा होतोय। आणि हा दिवस साजरा होत असताना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्याचप्रमाणे चक्रवर्ती सम्राट श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांच्या पराक्रमाची, यांच्या इतिहासाची, यांच्या कार्याची, यांच्या कर्तृत्वाची धगधगती इतिहासाची ज्वलंत गाथा महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन जिने ही गाथा सांगितली ती सायली भोसले यांचं व्याख्यान देखील या ठिकाणी होणार आहे। या व्याख्यानमालेमध्ये आज इथं उपस्थित असणारे सर्व शिवभक्त, शिवशंभू भक्त, आयोजक आणि उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची। दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात ही प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची। आज या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यासाठी मी मान्यवरांना पाचारण करतो, त्यांनी या व्यासपीठावरती यायचं आहे आणि दीप प्रज्वलन करायचं आहे। मी विनंती करेन श्री प्रमोदजी भोसले, सायली भोसले, दीपकजी काळे, त्याचप्रमाणे स्वप्नीलजी घोलप सर यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन दीप प्रज्वलन, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा याला अभिवादन आणि दीप प्रज्वलन करायचं आहे।
त्याचप्रमाणे दीपकजी काळे साहेब, राजाभाऊ बोबडे साहेब, प्रमोदजी भोसले, राजूभाऊ काळे साहेब, संतोषजी फापाळे साहेब, रवींद्र बोंबे साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. चक्रवर्ती सम्राट श्रीमंत शाहू छत्रपती महाराज की जय. जय भवानी, जय भवानी. हरे 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 हरे. त्याचप्रमाणे हेमंतजी गोमन साहेब यांना मी विनंती करेन त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. हेमंतजी गोमन साहेब. त्याचप्रमाणे रमेशजी नरोडे साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रमेशजी नरोडे साहेब. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती नसते तर संघर्ष समजला नसता. छत्रपती नसते तर संघर्ष समजला नसता. स्वराज्य, स्वराज्य, स्वधर्म, स्वाभिमान मागून मिळत नसतो. स्वराज्य, स्वधर्म, स्वाभिमान मागून मिळत नसतो. तोच घडवितो इतिहास ज्याच्या मनगटात आणि शब्दात दम असतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा याला पुष्पहार आणि त्याचप्रमाणे अभिवादन केले जात आहे. आज आपण म्हटलं जातं की 5 मुलकी पातशाह्या महाराष्ट्राच्या छाताडावरती निर्दास्त फैलावल्या होत्या, पण 5 मुलकी पातशाह्यांच्या पलीकडे जर पाहिलं तर 27 प्रकारचा जो गनिम होता तो समुद्राच्या मार्गे या महाराष्ट्राच्या मातीवरती आला होता. किंबहुना महाराष्ट्राच्या नव्हे तर संबंध हिंदुस्थानाच्या छाताडावरती गनिम फैलावला होता. ही हिंदू संस्कृती, ही सिंधू संस्कृती, पण त्या काळामध्ये शेकडो वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर खरंच काय परिस्थिती होती. आपल्या आया बहिणी यांची आबरू सुरक्षित नव्हती. देवाच्या समोर पंथी लागत नव्हती. देवाच्या समोर पंथी लागत नव्हती की डाळात तुळस सुरक्षित नव्हती. गोठ्यामध्ये गाय सुरक्षित नव्हती आणि घरामध्ये लेकराची माय सुरक्षित नव्हती. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा हुंकार केला आणि हिंदवी स्वराज्य उभं केलं. नवे नवे संबंध हिंदुस्थानाचं अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांनी जागृत ठेवली. आणि म्हणूनच आज आपण हिंदू म्हणून, आपली संस्कृती म्हणून आणि आपली ओळख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतोय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रो, विज्ञानाच्या भाषेमध्ये रक्ताचा गट कोणता? A+, B+, O पॉझिटिव्ह वगैरे असे गट सांगितले जातात. पण आम्हाला गर्वानं सांगावं असं वाटतं, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शिवभक्त आणि शंभूभक्त यांच्या रक्ताचा एकच गट आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचा गट, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराचा गट. धन्यवाद. जे शिवभक्त रस्त्याच्या बाजूला उभे आहेत त्यांनी इथं कृपया स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. जे शिवभक्त जे बाहेरच्या बाजूला उभे आहेत त्यांनी बरेच खुर्च्या या ठिकाणी रिकाम्या आहेत आणि या ठिकाणी आपण स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसाधना होईल आणि मी शिवसाधनासाठी आपले शिवभक्त यांना मी पाचारण करतो, त्यांनी व्यासपीठावरती येऊन शिवसाधना घ्यायची. हॅलो, सर्वांनी उभं राहायचंय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमो पार्वती पते. हर 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 आदिशक्ती तुळजाभवानी आईचा स्वराज्य संकल्प आबासाहेब शहाजी महाराजांचा. या विश्वाची भाग्यभवानी साऱ्या सृष्टीची माता राजमाता माझी जाऊ साहेबांचा प्राप्त स्मरणीय विश्ववंदनीय पुण्यश्लोक शककर्ते या विश्वाचे चक्रवर्ती सम्राट छत्रपती श्री 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 शिवाजी महाराजांचा. श्री शिवसखी राजराणी महाराणी सईबाई साहेबांचा. कर्मवीर छत्रपती श्री 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 शंभू महाराजांचा. छत्रपती श्री राजाराम महाराजांचा. प्रदीपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवशैष्य मुद्रा भद्राय राजते. मुद्रा भद्राय राजते. श्री शंभो शिवजातस्य श्री शंभो शिवजातस्य मुद्राध्वरीव राजते. मुद्राध्वरीव राजते. यन्नकस्य विनोलेखा यन्नकस्य विनोलेखा वर्तते कस्य तो नो परी. वर्तते कस्य तनोपरी. धर्मासाठी झुंजावे. धर्मासाठी झुंजावे. झुंजोणी अवघ्यासी मारावे. झुंजोणी अवघ्यासी मारावे. मारिता मारिता घ्यावे. मारिता मारिता घ्यावे. राज्य आपुले. राज्य आपुले. देशद्रोही तितके कुत्ते. देशद्रोही तितुके कुत्ते. मारो निघालावे परते. मारो निघालावे परते. देवदास पावती फत्ते. देवदास पावती फत्ते. यदर्थी संशय नाही. यदर्थी संशय नाही. देवमस्तकी धरावा. देवमस्तकी धरावा. अवघाल कल्लोळ करावा. अवघाल कल्लोळ करावा. मुलुक बडवावा की बुडवावा. मुलुक बडवावा की उडवावा. धर्म संस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी शिवरायांचे आठवावे रूप. शिवरायांचे आठवावे रूप. शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचा आठवावा साक्षेप. शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सलगी देणे. शिवरायांची सल्ली देणे. कैसी असे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग. सकल सुखांचा केला त्याग. म्हणून साधिजे ते योग. म्हणून साधिते तो योग. राज्य साधनांची
साधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळाटाई धीर उद्धार गंभीर शूरक्रियसी तत्पर सावधपणे नुपर तुच्छ केले देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थान झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे टाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकांशी दाक सुटला कित्येकांशी अश्रोय झाला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा नमो पार्वते पते हर हर आदिशक्ती तुळजा भवानी आईचा स्वराज्य संकल्प आबासाहेब शहाजी महाराजांचा या विश्वाची भाग्य भवानी साऱ्या सृष्टीची माता राजमाता माझी जाऊसाहेबांचा प्राप्त स्मरणीय विश्ववंदनीय पुण्यश्लोक शक करते या विश्वाचे चक्रवर्ती सम्राट छत्रपती श्री 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 शिवाजी महाराजांचा श्री शिवशकी राजराणी महाराणी साईबाई साहेबांचा धर्मवीर छत्रपती श्री 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 शंभू महाराजांचा शंभू महाराजांचा भारत मातेचा एक श्लोक घेतो सगळ्यांनी पाठीमागे बोला माझ्या सिद्धी फिरंगी इंग्रज ठाके अवाढव्य औरंग झुंज झुंज अन झुंज दिसावी महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की
लावून भाळी टिळा, लावून भाळी टिळा, नमन माझे महाराष्ट्राच्या मातीला. लावून भाळी टिळा, नमन माझे महाराष्ट्राच्या मातीला. नमन माझे जिजाऊ महाराष्ट्राच्या मातेला. नमन माझे जिजाऊ महाराष्ट्राच्या मातेला. नमन माझे पराक्रमाला, निष्ठेला निधड्या छातीला. नमन माझे पराक्रमाला, निष्ठेला निधड्या छातीला. नमन माझे छत्रपती शिवरायांना, शिवशंभ भक्तांच्या या जातीला. शिवशंभू भक्तांची जात, नक्कीच जातीमध्ये आम्ही विभागलेलो नाही आहोत. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराच्या जातीचे आहोत. आणि या जातीमधला मी जवळून पाहिलेला कोहिनूर हिरा म्हणजे माझे सहकारी स्वप्नीलजी घोलप सर यांना मी विनंती करेन, आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपण करायचं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. महाराष्ट्राचे आद्यदैवत श्री गणपती बाप्पा, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई अंबाबाई, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करतो. खरं तर आज मृत्युंजय अमावस्या म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस. या बलिदानातून स्फूर्ती घेण्यासाठी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान स्वीकारलं, बलिदान पत्करलं ते कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य शाबूत राहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान स्वीकारलं. आपल्या रयतेच्या स्वाभिमानासाठी, आपल्या धर्माच्या अभिमानासाठी छत्रपती संभाजी महाराजांना हसत हसत आपलं बलिदान स्वीकारलं. छत्रपती संभाजी महाराज त्यातून बाहेर पडू शकत होते, परंतु त्यांना माहीत होतं कुठेतरी बलिदान स्वीकारलं तर खरं तर क्रांती होईल. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर सतत 27 वर्ष मराठ्यांनी या औरंगजेबासोबत झुंज दिली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेतून या मराठा मावळ्यांना 27 वर्षानंतर याच औरंगजेबाला, याच महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यात यश मिळालं. म्हणून हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज आपण बलिदानाच्या दिवशी सुद्धा स्फूर्ती दिन आपण साजरा करत आहोत. हेच यामागचं उद्दिष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारसरणीची पिढी कुठेतरी जन्माला आली पाहिजे, कुठेतरी उदयास आली पाहिजे, याच या कार्यक्रमाच्या मागचं उद्दिष्ट आहे. दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र राज्य आणि समस्त शिवशंभू भक्त परिवार नेरूळ यांच्या विद्यमानाने गेली 6 ते 7 वर्ष बलिदान मास या ठिकाणी पाळला जातो. विविध ठिकाणी बलिदान मास आयोजित केला जातो. वेगळ्या वेगळ्या चौकात तरुण मुलं, काही वृद्ध माणसं सुद्धा या बलिदान मासात सहभागी होत असतात. याचं एकच कारण म्हणजे त्यापासून छत्रपती संभाजी महाराजांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून कुठेतरी प्रेरणा घेतली पाहिजे, हाच एक मुख्य उद्देश असतो. याच बलिदान मासाच्या काळामध्ये आपण हिंदूंचं सर्वात पवित्र असं शौर्यपीठ वडू बुद्रुक आणि तुळापूर या ठिकाणी दरवर्षी आपण भेट देत असतो. याही वर्षी आम्ही 31 मार्च रोजी भेट दिली आणि आपल्या दुर्गमित्र परिवाराच्या वतीने, समस्त शिवशंभू भक्तांच्या परिवाराच्या वतीने 10 गोणी तांदूळ आपण वडू बुद्रुक तुळापूर या ठिकाणी शिवशंभू भक्तांच्या अन्नदानासाठी दिले. आणि आज त्या ठिकाणी बलिदान स्फूर्ती दिनी जे काही बांधव महाराष्ट्रातून, भारतातून तिथे येत आहेत त्यांना अन्नदानासाठी आपल्यातर्फे आपण तिथे अन्नदानासाठी ते तांदूळ त्या ठिकाणी दिलेले आहेत. असेच आपण विविध उपक्रम राबवत असतो. ट्रेकिंग्स असतील, गिर्यारोहण असेल, गडभ्रमंती असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घेऊन कुठेतरी आपण पुढे जात आहोत. यात आम्हाला अभिमान वाटत आहे. हेच मुख्य उद्दिष्ट होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि छत्रपती संभाजी महाराजांचे ज्वलंत असे विचार आपल्या या नेरूळ नगरीमध्ये ऐकण्यासाठी मिळावेत, म्हणून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण मोठ्या स्वरूपात आयोजन केलं आहे. त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी तुम्ही उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील सर. मी मगाशी ज्या 4 पंक्ती बोललो त्याच्यामध्ये मला वाटत नाही मी कधीच अतिशयोक्ती करतो. आणि खरंच शिवशंभू भक्तांच्या विचारामधील त्या विचारांची जोपासना करणारा खरा जातीवंत हिरा म्हणून मी स्वप्नील सरांचा दरवेळी गौरव करतो. कारण
त्यांच्याबरोबर जे जे कार्यक्रम केलेत आणि त्यांच्या कार्यक्रमाचं जे आउटपुट आहे त्यांच्या मागे त्यांचा जो उद्देश आहे तो खूप प्रामाणिक असतो आणि म्हणून मी त्यांचा तसा गौरव करतो. आज या व्यासपीठावरती प्रतीकजी नवघणे यांना मी विनंती करेन, आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल गौरवोद्गार करायचे आहेत. सर्व शिवभक्तांनी टाळ्या करायच्या आहेत, त्यांचं स्वागत करा. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व शिवभक्त आणि माता भगिनींना माझा जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे. शंभूराजांच्या ज्या 9 वर्षाच्या कारकीर्द होती त्या कार्यकाळात काही संक्षिप्त घटना घडल्या, त्यांचा मी उल्लेख करू इच्छितो. युद्धभूमीवरील गरज लक्षात घेऊन जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट 1 महिन्यात तयार करणारा हा माझा शंभूराजा होता. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा माझा शंभूराजा होता. जंजिरा जिंकण्यासाठी आणि सिद्ध्याला जरब बसवण्यासाठी जसा दक्षिणेमध्ये श्री प्रभू रामचंद्रांनी एक सेतू बांधला होता, त्याचप्रमाणे माझ्या शंभूराजांनी हा सागरी सेतू बांधला होता. आदिलशाही कुतुबशाही एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी पोर्तुगीज व इंग्रजांना त्याच्या बिळात कोंडून ठेवणारा आणि मोगलांचा कर्दनकाळ ठरलेला हा राजा माझा शंभूराजा होता. दुष्काळग्रस्त गावात कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा माझा शंभूराजा होता. उत्तर प्रदेशापासून दूर तमिळनाडूत, कर्नाटक आणि राजस्थानमधील काही प्रांतातील लोकांना स्वराज्यासाठी एकत्र करणारा माझा राजा होता. इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा माझा शंभूराजा होता. धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा माझा शंभूराजा होता. बालमजुरी व वेठबिगारी विरुद्ध कायदा करणारा माझा शंभूराजा होता. शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर 15व्याच दिवशी दूर मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर या ठिकाणी शंभूराजांनी छापा घातला होता. स्वराज्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न ठेवणारा हा माझा शंभूराजा होता. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा माझा शंभूराजा होता. देहू ते पंढरपूर आषाढी वारीला संरक्षण आणि अर्थपुरवठा देणारा माझा शंभूराजा होता. सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा माझा शंभूराजा होता. आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा माझा शंभूराजा होता. स्वतःचे आधुनिक बारूदखाने तयार करून स्वदेशाचा महामंत्र देणारा माझा शंभूराजा होता. धन्यवाद. धन्यवाद. प्रतीक नवघणे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची जी बाजू कधी आपल्या समोर आली नाही ती मांडली आणि त्यांनी जे गौरवोद्गार केले याच्यावरती मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. इतिहासाच्या पाणोपाणी पराक्रमाच्या गाथा आहे. इतिहासाच्या पाणोपाणी पराक्रमाच्या गाथा आहे. राजे आमुचे छत्रपती चरणी पावन माथा आहे. राजे आमुचे छत्रपती चरणी पावन माथा आहे. अरे एखाद्या पित्याचं जसं आपण कौतुक करतो, आज दुग्ध शर्करा योग आहे. आता पहिला योग आहे तो मी सांगतो, नंतरचा योग तुम्ही स्वतःच पाहाल. ज्याप्रमाणे स्वप्नीलजी घोलप सर यांचं कौतुक करावं लागतं आणि याच पित्याच्या छत्रामध्ये वाढलेली त्यांची मुलं ते देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं ज्ञान, यांच्याबद्दलचं ज्ञान त्यांनी किती अंगीकारलेलं आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये त्या स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे विचार समोर मांडतात. याच्यासाठी स्वप्नील घोलप सर आणि त्याचप्रमाणे त्यांचं कुटुंबीय यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. मी राजनंदिनी आणि शौर्यनंदिनी यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जी गाथा आपण गाणार आहात ही गाथा या ठिकाणी गायची आहे. टाळ्यांच्या गडगडामध्ये सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे.
बोलायचे. माझं नाव सुयस्विनी कोळो. तात होतील माना उंच होतील नसला यातलं इथे चला चला माझा मानाचा मुसला. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. माझं नाव राजनंदिनी स्वप्नील घोलप आहे. तहाट होतील माना उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा. कोंढाण्यासाठी तानाजी गेले घोडकिंडी समोर बाजी आले. महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे झाले. शंभूराजेंना त्यांच्या स्मृती दिनास विनम्र अभिवादन. कोण होते शंभूराजे? शूरवीरा, नरवीरा, धर्मवीरा, ज्ञानवीरा, गुणवीरा. तो होता शिवाचा छावा छत्रपती संभाजीराजे भोसले. जेव्हा कधी वाटेल ना आयुष्यात खूप दुःख आहे, एकदा फक्त संभाजी राजांना आठवा. जाणीव होईल आपलं दुःख काहीच नाही. जंगलात सिंह समोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे. वर्ष 300 उलटून गेले शंभूराजांच्या बलिदानाला. कोणी विसरणार नाही त्यांच्या अखंड परिक्रमाला. कोण जिंकले कोण हारले विचारा ह्या ब्रह्मांडाला. पाहुनी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. पाहुनी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. या स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. या स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. जय शिवराय, जय शंभूराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आला ना अंगावरती शहारा. आपलं जास्त वेळ घेत नाहीये मी आज. मला फक्त सूत्रसंचालनाच्या भूमिकेमध्येच वावर करायचा आहे, त्याच्यामुळे मी जास्त आपला वेळ घेणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांना ज्यावेळी आठवतो आपण त्यावेळी काही पंक्ती समोर येतात. करून जावे असेही काही जग हे सोडून जाताना, करून जावे असेही काही जग हे सोडून जाताना, गहिवर यावा जगाचं साऱ्या निरोप तुम्हाला देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजरेमध्ये नजर रोखणी आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र म्हणून जरी छत्रपती संभाजी महाराज जन्मले असले तरी छत्रपती संभाजी महाराजांना शिवपुत्र म्हणून त्यांची जबाबदारी आणि स्वराज्याचं रक्षण करणं गरजेचं होतं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते लीलया पार पाडलं होतं. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्यामध्ये, या गडकोटाच्या प्रत्येक दगडामध्ये आणि या सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये स्वराज्याचा ओंकार केला होता आणि त्यामुळे प्रत्येक मावळा हा जागृत झाला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी त्यांचं महानिर्वाण झालं तरीही छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्यामध्ये विचार म्हणून जागृत आहेत. आणि ज्यावेळे आपण औरंगजेबाला वेडा म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यानं त्याची लाखाची फौज आणि करोडोचा खजिना घेऊन तो स्वराज्यावरती चालून आला होता, कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार संपवायचा होता. तो ज्या ज्या वेळे मराठ्यांचे किल्ले घ्यायला जायचा त्या वेळे तो बोलायचा की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी मला अजूनही छळतोय. म्हणजे शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झाल्याच्या नंतरही त्यांचे मावळे शिवाजी महाराजांचा विचार घेऊन लढत होते. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. पण छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी त्यांचं बलिदान दिलं, आज आपण त्यांचा बलिदान स्फूर्ती दिवस साजरा करतोय. आणि यातून खरंच स्फूर्ती दिवस हा याला का म्हणायचं, कारण छत्रपती संभाजी महाराजांचं ज्यावेळी महानिर्वाण झालं
ते 1689 साली आणि त्यानंतर आपल्या या मराठी मुलकाला धनी नव्हता, मराठी मुलकाला राजा नव्हता, तरी पण ही रयत लढली आणि तब्बल 27 वर्ष औरंगजेबाने या महाराष्ट्राच्या मातीशी अतिशय केला. पण औरंगजेब याच मातीमध्ये ढेर झाला आणि मर्त्यक्षणी शिवाजी महाराज तर त्याला जड गेलेच होते, पण मर्त्यक्षणी त्याच्या तोंडी एक शब्द होता, काश हमारी कोई औलाद उस संभा जैसी पैदा होती, काश हमारी कोई औलाद उस संभा जैसी पैदा होती, छोड़ देते बोझ तक तो ताज का उसके कंधों पर, छोड़ देते बोझ तक तो ताज का उसके कंधों पर और सुकून से मर जाते. आलमगीर म्हणतोय सुकून से मर जाते. 27 वर्ष अतिशय करून औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडला गेला आणि आजही त्याच्या कबरीमध्ये देखील त्याला सुकून नाही. हे मराठ्यांचा इतिहास आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांनी करून दाखवलेलं आहे. आता मगाशी तुम्हाला मी दुग्ध शर्करा योग म्हणून सांगितलं होतं. ज्याप्रमाणे जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना घडवलं, छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं, त्याचप्रमाणे आता आपण, मला वाटतं वाचक कमी झालेत पण आपण मूवी बघतो. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूवीज पण तुम्ही पाहिले असेल, पण या मूवीमध्ये आता एक हंबीररावांचा चित्रपट पाहिला असेल तर ते चित्रपटामध्ये वाक्य होतं, आपल्या पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआपच बदलतील. आपल्या पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआपच बदलतील. हंबीररावांनी ताराराणी साहेब यांना घडवलं आणि याच मुघल मर्दनी म्हणून या इतिहासामध्ये सर्वश्रुत झाल्या. एका पित्यानं आपल्या मुलीला घडवलं आणि हेच संस्कार, हीच प्रेरणा घेऊन आदरणीय प्रमोदजी भोसले यांनी घडवलं असेल ते सायलीला. कारण आज महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि चक्रवर्ती सम्राट शाहूजी महाराज यांच्या कार्याचा, इतिहासाचा गाजावाजा सर्वदूर जर पोहोचवत असेल तर ही सायली, आणि याचं सर्व श्रेय जात असेल तर ते प्रमोदजी भोसले साहेबांना. मी सायलीला विनंती करेन, आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आपण सर्वांच्या समोर सांगायचा आहे. या ठिकाणी मी आमची नियोजन कमिटी, बलिदान मार्च नियोजन कमिटी, मी यांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी खरं तर बलिदान दिवस आहे, परंतु आलेल्या पाहुण्यांचा थोडा सत्कार झालाच पाहिजे. यासाठी मी नियोजन कमिटीतील गणेश दिघे, ओमकार कीर्तन, त्याप्रमाणे मयूर आहेर असेल, प्रतीक नवगणे असतील, प्रसाद नवगणे, यांना सर्वांनी विनंती करतो की ताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी प्रमोदजी भोसले सर यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नियोजन कमिटीतील सर्व आपले जे बलिदान मार्चचे तरुण आहेत त्यांना मी विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. स्वराज्य जननी, राजमाता, राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ मासाहेब यांची प्रतिमा आणि त्याचप्रमाणे मायेची उबदार शाल देऊन सायली भोसले यांचा सन्मान करण्यात येतो आहे. धन्यवाद. मी सर्वांना विनंती करेन, आपण स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. राजन तुम हो सांजे खूब लड़े हो जंग, राजन तुम हो सांजे खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तकत तेजत औरंग. कवी कलशांनी असं छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे आणि तोच धगधगता इतिहास आज आपल्यासमोर शिवव्याख्याती सायली प्रमोद भोसले यांनी मांडावा अशी मी त्यांना विनंती करतो.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय शाहू महाराज. आई जगदंबेला स्त्रीच्या रूपात पडलेलं सर्वात गोरगोमट स्वप्न राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना वंदन करते. ज्या व्यक्तिमत्वाने तुमच्या आमच्या नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रभक्ताच्या मनाचा आभाळ व्यापलाय, ज्यांचा गौरव करताना स्वामी विवेकानंद म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत मातेच्या अस्मितेचं यथार्थ प्रतीक असलेले भारत मातेचे आदर्श सुपुत्र अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते. जण भक्तीचे उधारले तुमच्यावरी भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुमचे नाव, जरी डफात गाती डफावरत तुमचे यशोगान, तरी सफल झाले तुमचे बलिदान, तरी सफल झाले तुमचे बलिदान. शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान देऊन हे स्वराज्य अबाधित राखलं अशा शिवपुत्र शंभूराजे यांना वंदन करते. स्त्री म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर दिल्लीचा दरबार ध्वस्त करू शकते. आणि तो ज्या सौदामिनीनं केला त्या महाराणी ताराराणी सरकार आणि महाराणी येसूबाई राणी सरकार यांना वंदन करते. ज्यांना साक्षात छत्रपती शिवरायांची सावली म्हणून संबोधलं गेलं अशा हिंद नृपती शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांना वंदन करते. स्वराज्य हे डोईवर आलेल्या दगदगत्या सूर्यासारखे आणि ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. आणि यासाठी मला अगदी लहान वयात ज्यांनी शिवविचारांचे बाळकडू दिले त्या माझ्या वडिलांना मी नमन करते. आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान स्फूर्ती दिन. खरं तर माझ्या राजाचं राजबिंड रूपच प्रत्येकाला समोर दिसलं पाहिजे. माझ्या राजाचे त्या औरंगणे जरी हाल हाल करून मारलं असेल तरी माझ्या राजाचं, माझ्या शंभूराजाचं या मातीसाठी ज्या राजानं हे रक्त सांडलंय ना त्या राजाचं राजबिंड रूपच तुमच्या समोर दिसलं पाहिजे, तुमच्या आमच्या समोर दिसलं पाहिजे. आणि म्हणूनच मी आज माझ्या व्याख्यानामध्ये संभाजी महाराजांचे जे हाल हाल करून औरंगजेबाने क्रूर हत्या केली ते नाही सांगणार आहे, परंतु शंभूराजांचा पराक्रम आणि त्यांच्या पराक्रमातून या बलिदान स्फूर्ती दिनानिमित्त आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे हे नक्कीच तुमच्या समोर मांडणार. तत्पूर्वी आज बलिदान स्फूर्ती दिनानिमित्त शिवशंभू भक्त परिवार नेरूळ तसेच दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र राज्य यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान स्फूर्ती दिनानिमित्त मला इथे बोलण्याची सुवर्ण अशी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. हा महाराष्ट्र आहे, पवित्र ते कुळ पावडतो देश, पवित्र ते कुळ पावडतो देश, जिथे हरींचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेही पावन त्रिलोकी, समाज ज्यांना हिनवलं प्रसंगी वाईटही टाकलं, ज्यांनी हे विश्वाची माझे घर हे जागतिक तत्वज्ञान मांडलं त्या ज्ञानोबा माऊलींचा हा महाराष्ट्र. अरे त्या सिकंदराला तलवारीच्या पात्यावर जग जिंकता नाही परंतु आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं म्हणत पांडुरंग परमात्मा भक्तीचा मळा ज्यांनी पंजाब मध्ये घुलवला त्या नामदेव महाराजांचा हा महाराष्ट्र. आपल्या भारुडाच्या माध्यमातून ज्यांनी या समाजातल्या अंधकारांवरती घात केला त्या एकनाथ महाराजांचा हा महाराष्ट्र. अरे तलवारीच्या पातावर आदिलशाहीचं निजामशाहीचं तख्त पेलत असताना हिंदवी स्वराज्याची ज्योत ज्या राजानं या महाराष्ट्राच्या मातीत प्रज्वलित केली त्या शहाजी राजांचा हा महाराष्ट्र. ज्या माऊलीच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता
बाबासाहेब जिजाऊंचा हा महाराष्ट्र, ज्यांनी आपल्या आईने आणि आपल्या वडिलांनी बघितलेलं स्वप्न साक्षात उतरवलं त्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र, आणि ज्यांनी आपल्या आबासाहेबांनी निर्माण केलेलं स्वराज्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पेललं त्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. अरे स्वराज्य किचकटात पडलेला असताना या स्वराज्याची धुरा आपल्या पाठीवर पेलणाऱ्या राजाराम राजांचा हा महाराष्ट्र, महाराणी ताराराणी सरकार यांचा महाराष्ट्र, स्वार्थ त्यागाची सगुण मूर्ती म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्या महाराणी येसूबाई राणी सरकार यांचा महाराष्ट्र, आणि अखेर शिवछत्रपतींचं जे स्वप्न होतं अटके पार स्वराज्याचा भगवा फडकवायचा, ते स्वप्न ज्यांनी साक्षात उतरवलं ते छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शंभूपुत्र शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र. याच महाराष्ट्राच्या मातीत आज आपण जो सुखाचा श्वास घेतोय ना, तो श्वास सुद्धा या छत्रपती घराण्यामुळे घेतोय. खरं तर हे स्वराज्य निर्माण झालं, पण असं काय घडलं, कुठून ठिणगी मिटली स्वराज्य निर्माण करण्याची? या स्वराज्याच्या मागची नेमकी पार्श्वभूमी तरी काय? शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील निजामाच्या दरबारात चाकरी करत होते, आणि निजामाच्या दरबारात चाकरी करत असताना एक दिवस निजामाचा दरबार भरला. सगळे सरदार निजामाला मुजरे करण्यासाठी दरबारात हजर झाले. पाहता पाहता हा दरबार संपला आणि प्रत्येक जण आपापल्या घराकडे जायला निघाला, आपापल्या प्रांताकडे जायला निघाला. कोण घोड्यावर बसून जात आहे, कोण पालखीतनं जात आहे, कोण हत्तीच्या अंबारीतनं जात आहे. त्यावेळेस मात्र राजे लखुजीराव जाधव आपल्या घोड्यावर बसून सिंदखेड राजाच्या दिशेने स्वार झाले. त्याच वेळी निजामाच्या दरबारात काय घडलं? निजामाच्या दरबारात खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती पिसाळला, आणि या पिसाळलेल्या चौताळलेल्या हत्तीनं कित्येक माणसं बिरबिर बिरबिर आकाशात उडवून दिली. कित्येक माणसांचा या पिसाळलेल्या चौताळलेल्या हत्तीच्या पायाखाली रक्तामासाचा चिखल झाला, आणि या पिसाळलेल्या चौताळलेल्या हत्तीला कैद करण्याची जबाबदारी निजामाच्या दरबारातनं 2 पथकांवर दिली गेली. पहिलं पथक जाधवांचं आणि दुसरं पथक भोसल्यांचं. जाधवाच्या पथकाचं नेतृत्व करत होते दत्ताजीराव जाधव, आणि भोसल्यांच्या पथकाचं नेतृत्व करत होते संभाजीराजे भोसले. दत्ताजीराव जाधव म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे बंधू, आणि संभाजीराजे भोसले म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे दीर. पाहता पाहता या दोन्ही पथकांच्या माणसांनी त्या चौताळलेल्या पिसाळलेल्या हत्तीभोवती गराडा टाकला, आणि त्याच वेळी त्या चौताळलेल्या पिसाळलेल्या हत्तीनं जाधवांची 4-5 माणसं बिरबिर बिरबिर आकाशात उडून दिली. त्या 4-5 माणसांचा त्या चौताळलेल्या पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली रक्तामासाचा चिखल झाला, आणि त्या जाधवाच्या पथकाचं नेतृत्व करणारे दत्ताजीराव जाधव चौताळले. अहो, एका हत्तीनं चालून जावं तसं त्यांच्यावर चालून गेले. मी अनातून समशेर निघाली, सप्पदिशी वार झाला, हत्ती रक्ताच्या दरोळ्यात पडला. आणि त्यावेळेस संभाजीराजे दत्ताजीरावांना म्हणाले, अरे दत्ताजी हत्ती मारायचा नव्हता तर कैद करायचा होता. दोघांचं बोलणं सुरू झालं, वादविवाद सुरू झाले, समशेरीवर समशेरी यादायला सुरुवात झाली, आणि पाहता पाहता त्या संभाजीराजांच्या समशेरीनं दत्ताजीरावांचा घात केला. दत्ताजीराव रक्ताच्या धरोड्यात पडले. हीच बातमी त्या सिंदखेड राजाच्या दिशेने जाणाऱ्या लखुजीरावांच्या कानी पडली. लखुजीरावांनी आपला घोडा माघार फिरवला, निजामाच्या दरबारात हजर झाले. पाहतात तर काय, दत्ताजीराव जाधव रक्ताच्या धरोळ्यात पडले. लखुजीरावांनी संभाजीराजांवर सुरू केली. पुन्हा बोलणं सुरू झालं, पुन्हा वादविवाद सुरू झाले, पुन्हा समशेरीवर समशेरी यादायला सुरुवात झाली, आणि पाहता पाहता त्या लखुजीरावांच्या समशेरीनं संभाजीराजांचा घात केला. संभाजीराजे रक्ताच्या दरोळ्यात पडले. एकीकडं साधवांची माणसं आली, दत्ताजीरावांच्या प्रेताला घेऊन गेली. एकीकडं भोसल्यांची माणसं आली, संभाजीराजांच्या प्रेताला घेऊन गेली. एकीकडं जाधव रडतायत, एकीकडं भोसले रडतायत. पण जिजाऊ मासाहेबांनी रडावं कुणासाठी? एकीकडे भाऊ आहे, एकीकडे दीर आहे, तरी जिजाऊ रडत होत्या या अखंड महाराष्ट्रासाठी, या नादान रयतेसाठी, इथल्या मराठ्यांसाठी. आणि म्हणूनच
देवीला. शिवनेरीवरच्या त्या आई शिवाई देवीला साकडं घातलं की शिवाई देवी गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला असा एक पुत्र दे. आणि दगडालाही पाजर फुटला, वाराही शांत झाला. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला. इतिहासात 3 संभाजी झाले. पहिले छत्रपती संभाजीराजे खंडागळे हत्तीच्या प्रसंगात मारले गेले. दुसरे संभाजीराजे कणकगिरीच्या युद्धात अफजल खानाने शिवाजी महाराजांचे बंधू संभाजीराजे त्यांना मारलं. आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांच्या पुत्राचं नाव संभाजी हटवलं. खर तर संभाजीराजे म्हणजे कोण? अरे एका हातात लखलखती तलवार घेऊन झुंजणारा रणधुरंदर योद्धा म्हणजे संभाजीराजे. थंड रक्ताच्या हिमातून उसळणारा तळपता लावा म्हणजे संभाजीराजे. आमच्या माता माऊल्यांची सावली म्हणजे संभाजीराजे. या रयतेची काळजी घेणारा राजा म्हणजे संभाजीराजे. आसमानात विखुरलेल्या छत्रपती शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे. आसमानात विखुरलेल्या छत्रपती शिवरायांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे. पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंजती, अरे पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंजती, भगवी अग्नि सम बरसने को भगवी हर बुनती. सईबाई के पेट माँ भवानी का पुत्र था, चंचल प्रचंड मानोमण का वो रुद्र था. अरे शूर था, वीर था, अखंड था, प्रचंड था. उसी वीर गौरव को कपट का ग्रहण लगा, अपनों से था धोखा उसको तब जाके वहम लगा. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 400 वर्ष होऊन गेली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव जरी ऐकलं ना तर आज आमचं रक्त उसळतं. या राजांनी या महाराष्ट्राच्या मातीत तेवढी कीर्ती गाजवली, तेवढं कर्तृत्व गाजवलंय. 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला. आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण संभाजी असं केलं. पण वयाच्या 2व्या वर्षी संभाजी महाराजांच्या डोईवरून मातृत्वाचं छत्र हरपलं. सईबाई महाराणी सरकार यांचं निधन झालं. पिता शिवाजीराजे तर सतत पाठीला मरण मधून मुलूकभर दौड घेणारे. पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी. पण त्याच वेळी जिजाऊ सामने आल्या. अजून दुसऱ्या शिवराय घडवण्याचं सामर्थ्य या जिजाऊ नक्कीच आहे सांगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात संभाजीराजांचं शिक्षण सुरू झालं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले. संभाजीराजे धावणं पळणं शिकले. संभाजीराजे नाना कला नाना विद्यामध्ये तेज तरबेज झाले, पारंगत झाले. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, प्रभागशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेज तरबेज झाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 नाही, तब्बल 16 भाषा संभाजीराजांना येते. मराठी येते, हिंदी येते, कानडी येते, तामिळ येते, हिब्रू येते, उर्दू येते, संस्कृत येते. एवढंच नाही तर हेनरी ऑब्झर्डन लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. त्या काळात माझा संभाजीराजा इंग्रजीमध्ये सुद्धा माहिर आहे. अरे फक्त अनेक भाषा येत नव्हत्या तर अनेक भाषांमध्ये संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिले. बुधभूषणम, नायिका, वेद, सात सतर्क या सगळे ग्रंथ लिहिले. विशेष म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांची बुधभूषणम नावाचा ग्रंथ हा संस्कृतमध्ये निघाला. बुद्धीची आवड तर जोपासली पण त्याचबरोबर मल्लखांब, भालाफेक, तलवारबाजी या सगळ्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. अरे घोडेस्वारीमध्ये संभाजीराजांचा हात कोणी धरत नव्हतं. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि डोळ्याची पापणी मिटतेजवळ फिरवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं छत्रपती संभाजीराजे. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 8 वर्ष. आणि त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजे जयसिंगाचं आगमन झालं. शिवरायांना नाईलाजानं तह करावा लागला.
पुरंदरासह 23 किल्ले बहाल केले. आणि त्याच वेळी मिर्झापूर फुटला. शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडं ओलीस म्हणून राहतील. तसं एका पित्याचं काहीच व्याकुळलं नाही. मिर्झा हे राजकारण नव्हे. छटमी असत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. आणि एका पित्याला आपल्या पुत्राला मिर्झा राजांकडे मोगलांकडे ओलीस म्हणून ठेवावं लागलं. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश झाला. यथा काल औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवरायांना 50,000 तर संभाजीराजांना 70,000 मनसबदार केलं होतं. जणू त्या औरंग्याला त्यावेळेस कळून चुकलं होतं. पित्यापेक्षा पुत्राला 2,000ची मनसब अधिक दिली. त्याला कळून चुकलं होतं की पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे. आणि औरंगजेबानं ज्याप्रमाणे मनसबी धाडल्या, आता औरंगजेबाचा तत्कालात 50वा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटात संपन्न होत होता. सगळ्या मनसबदारांना आमंत्रण होती. आता शिवरायांना जे मनसबदार म्हणून आमंत्रण आलं तेच आमंत्रण संभाजीराजांना सुद्धा आलं. आता आमंत्रण आलंय, जावं तर लागणारच. पण त्याच वेळी एका पित्याचं काळीच व्याकुळलं. अरे आपण जाऊ ठीक, पण त्या 9 वर्षाच्या मुलाला संभाजीराजांना त्यांना कसं द्यावं? या मुलखापासून त्या आग्रा मथुरे मुलखापर्यंतचा वैराण वनवास सोसेल त्यांना. ऊन वारा वादळ पाऊस कशी टक्कर देईल? आणि त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजी म्हणजे शिवरायांच्या पोटी जन्मालेला फक्त पोर नाही, तर ते सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्मालेला मराठाचा पोर आहे. ते शौर्य, ते धैर्य, ते धाडस त्याच्यातही आहे. आणि या निमित्तानं त्यांना मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल. यथा काल राजे औरंगजेबाच्या 50वा वाढदिवस संभाजीराजांना घेऊन हजर झाले. आणि त्याच वेळीच औरंग्यानं झहरी चाल टाकली. शिवरायांना मागच्या रांगेत उभं केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला असा अपमान शहनशाह हिंदुस्थान औरंगजेब बादशाहचा कोणी केला नव्हता. तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला. आणि भर दरबारात शिवरायांनी औरंगजेबाला फटकारलं. त्या दिवसापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात परत कधीच गेले नाही. मात्र शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी या 9 वर्षाच्या संभाजीराजांना औरंगजेबानं विचारलं, संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं आम्ही ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणता असं आम्ही ऐकून आहे. मग संभाजीराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत. आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छवा कडाडला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्याच मल्लाशी कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या संभाजीराजांनी आपल्या स्वाभिमानाची चुणूक औरंग्याला दाखवून दिली होती. पण त्याच वेळी औरंग्याची झहरी चाल शिवरायांच्या गळ्याभोवती आवळू लागली होती. आता शिवरायांना मारायचंच हा त्याचा बेत होता. परंतु सुटावं तर लागणार. आणि त्याच वेळी शिवरायांनी आपल्या सुटकेच्या सगळ्या जबाबदाऱ्या संभाजीराजांच्या खांद्यावर टाकल्या. आणि संभाजीराजांच्या खांद्यावर टाकलेल्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या संभाजीराजांनी लिलया पेरल्या. कुंभाराच्या वाड्यापासून संभाजीराजे बिनधोक येत जात होते. आणि एके दिवशी स्वप्नातही शक्य होणार नाही तो दिवस उजडला. महाराष्ट्राचा नरसिंह निसटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला. पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून. त्यावेळेस एका पित्याचं काहीच व्याकुळलं नसेल. अरे 9 वर्षाचा पोर आहे, कसं मागं ठेवावं? मृत्यूच्या गोठ्यात औरंगजेबाच्या दरबारात. आणि त्याही पेक्षा या निरोपाच्या क्षणी इवल्याशा शंभूंनी विचारलं असतं, आबासाहेब आम्हाला सोडून एकटंच जाणार? फुटला असता भान, धरणी कंपत झाला असता. अरे जर विचारलं असतं शंभूंनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटंच जाणार? पण त्याच वेळी हा 9 वर्षाचा छावा आपल्या पित्याच्या हातात हात घेऊन सांगत होता, आबासाहेब
आमची फिकीर करू नका. आमच्यापेक्षा आपली महाराष्ट्राला गरज अधिक आहे. आपण बिंडोक या आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जाणताच झालाय. यथा काल राजे राजगडावर पोचले आणि राजगडावर पोचल्या पोचल्या राजांनी वार्ता उठवली, संभाजीराजांचं वाटेत निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी संभाजीराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्यांची सोबतच करत राहिलं. पण शिवरायांनी टाकली होती एक छोटी छलांग आणि नेमकं त्यानंच काम केलं. संभाजीराजांचं वाटेत निधन झालं. ही बात औरंगजेबाला कळाली आणि औरंगजेबानं संभाजीराजांचा पाठलाग थांबवला. सबब काशीपंतांच्या बरोबर संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात आले. पण गेलेले संभाजीराजे वेगळे होते आणि परत आलेले वेगळे झाले होते. जाणते परिपक्व, मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. एके दिवशी शिवरायांनी शंभूराजाने विचारलं, शंभूराजे, आपण लेखणी तेच चालवता, पण आपली तलवार आणि कडाडला छावा आज्ञा देवी साहेब आणि आज्ञा सुटली गुजरात खंबाईपर्यंत टिपण्याची आणि काळ्या कपीने ढबाळे शौर्य उलट पाण्याचा लोट घ्यावा तसा शौर्याचा लोट घेऊन निघाला. खंबाई तुटलं, गुजरात तुटलं, मामे कैद केले, काशी जीत मिळाली, वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे द्या पत्ती तोफांना, आमचा बछडा खासी जीत घेऊन येतोय आणि स्वराज्यावर तोफांचा कडकडाट सुरू झाला. संभाजीराजांच्या पराक्रमाची मुद्रा स्वराज्यावर उमटत गेली. बघता बघता शिवाजी महाराजांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या संभाजीराजांच्या पाठीवर टाकल्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या संभाजीराजांनी निलया पेलल्या. एवढंच नव्हे तर संभाजी महाराजांनी दानप्रमुख म्हणून शिवरायांनी संभाजीराजांना दानप्रमुख म्हणून नेमलं. मंत्र्यांचे खटले यायचे त्याचे निकाल आता छत्रपती संभाजीराजे देऊ लागले. धर्माचे खटले यायचे त्याचे निकाल आता धर्मपंडित संभाजीराजे देऊ लागले. बघता बघता स्वराज्य मोहरत गेलं आणि शिवराय स्वराज्याची जी आखणी करायचे त्याची अंमलबजावणी मात्र रणांगणात छत्रपती संभाजी महाराज करायचे. ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 17 वर्ष आणि त्याच वेळी महाराष्ट्र आनंदून गेला होता. रायगड तर अगदी ओला चिंबत झाला होता. अखंड 300 वर्षांचा काला अंधकार, पारतंत्र्याचा अंधकार हटणार होता आणि या स्वराज्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले 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 राजे छत्रपती झाले. या मलेच्छ पातशाहीमध्ये एक मराठा पातशाह होतोय ही गोष्ट काही साधी नव्हती. शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की आजपर्यंत या स्वराज्यामध्ये प्रत्येक जण सरदार पुत्र होत होते. छत्रपती संभाजीराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले. स्वराज्याला युवराज मिळाले. या घटनेपर्यंत संभाजीराजांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. परंतु आम्ही बघितलं असेल की आता स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची जी मालिका होती त्या मालिकेमध्ये संभाजीराजांचा धगधगता इतिहास पुढे आला. अलीकडचे इतिहासकार वासी बेंद्रे यांनी संभाजीराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. तेव्हा जाऊन संभाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी आपल्या समोर आला. परंतु ते दादा कोंडकेंच्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे की चंदनाच्या ताटावर सोन्याच्या पाटावर मोत्याचा खास तुला भरवील ग. आम्हाला बरं वाटतं की चंदनाचा ताट आहे, सोन्याचं पाट आहे, मोत्याचा घास आहे आणि भरवायला दिये म्हटल्यावर आनंदच आहे. परंतु हेच वाक्य जर उलटं बोललं तर बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवील ग. बोलायलाही बरं वाटत नाही आणि ऐकायलाही बरं वाटत नाही. आमच्या इतिहासकारांनी, नाटककारांनी, कादंबरीकारांनी, चित्रपट निर्मात्यांनी आमची नेमकी हीच आवड जोपासली आणि संभाजी महाराजांच्या चारित्र्याबरोबर कधीही जन्माला न आलेली पात्र चिकटवली गेली. परंतु
संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आज सगळ्यांसमोर आलेला आहे. कारण सूर्याला कधीच झाकता येत नसतं आणि खऱ्या इतिहासाला कधी लपवता येत नसतं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. संभाजी महाराजांच्या ज्यावेळेस आणखीन एक आरोप लावला जातो की शिवाजी महाराज यांचा ज्यावेळेस महानिर्वाण झाला 3 एप्रिल 1680 रोजी, त्यावेळेस संभाजी महाराज आले नाहीत. ते पन्हाळगडामध्ये कैदेत होते. उभ्या आयुष्यात संभाजी महाराज कधीच कैदेत नव्हते, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि औरंगजेब ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या मृत्यूप्रसंगी का आले नाहीत किंवा राजाराम महाराजांच्या लग्नाच्या वेळी का आले नाहीत? कारण ते बुऱ्हाणपुराच्या स्वारीमध्ये अडकले होते. आणि बुऱ्हाणपुराच्या स्वारीमध्ये अडकलेले असताना ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती जर लढाई करत असेल, युद्धभूमीवर असेल, तर त्याला कोणाच्या आनंदाची किंवा मृत्यूची बातमी दिली जात नाही, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांच्या मृत्यूप्रसंगी नव्हते, राजाराम महाराजांच्या लग्नावेळी नव्हते, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि संभाजी महाराज मार्चच्या अगदी शेवटच्या आठवड्यात पन्हाळ्यावर आले. 3 एप्रिलला शिवरायांचं निधन झालं. आता पन्हाळ्यावरून रायगडावर यायला वेळ लागणार होता आणि धर्मशास्त्र असं सांगतं की जोपर्यंत जोपर्यंत दुसरा राजा गादीवर बसवला जात नाही तोपर्यंत जुन्या राजाचं दहन करता येत नाही. आणि म्हणून त्यावेळेस संभाजी महाराजांना रायगडावर येण्यासाठी उशीर झाला असता, म्हणून मंचकारोहण राजाराम महाराजांचं केलं गेलं आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांची अंत्यविधी केली. अंत्यविधी केल्यानंतर आता स्वराज्यातले जे स्वराज्यद्रोही होते त्यांना असं वाटलं की शिवाजी महाराज असताना आपलं काही चाललं नाही, पण संभाजीराजे पराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न आणि संभाजीराजांच्या जर हातात सत्ता आली तर आपलं काहीच चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी एक डाव आखला की संभाजी महाराजांना पन्हाळगडावर कैद करायचं आणि त्यांनी हंबीरावांना निरोप धाडला. हंबीरावांना निरोप धाडल्यावरती आता राजाराम महाराजांचं मंचकारोहण करायचंय. सोयराबाईंचे बंधू आहेत हंबीराव मोहिते. आपला सख्खा भाचा गादीवर बसून असं कोणत्या मामाला वाटणार नाही. हंबीराव मोहिते म्हणाले ठीक आहे. हंबीराव मोहिते या सगळ्यांसोबत गेले पन्हाळगडावर आणि त्यांनी तिथेच डाव उलथवला. ही सगळी हरामजात औलाद राजांसमोर हजर केली आणि सांगितलं, राजा जाऊन अजून 11 दिवस झाले नाहीत आणि ही नादान औलाद आमच्या राजाच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला लागले. संभाजी महाराजांनी रायगड बिनघोर केला. रायगडावर आल्यावरती शिवाजी महाराजांचे जे अंत्यविधी होते ते सुद्धा नीट झाले नव्हते. ते पुन्हा संभाजी महाराजांनी व्यवस्थित केले आणि त्यानंतर अवघ्या 9 महिन्यांनी संभाजी महाराजांनी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. अवघं हिंदुस्थान आपल्या अधिपत्याखाली असावा असं ज्या औरंग्याला वाटत होतं आणि शिवछत्रपतींचं स्वराज्य आता शिवाजी महाराज नसताना मी सहज गिळंकृत करू शकतो असं ज्या औरंग्याला वाटत होतं त्या औरंग्याचं स्वप्न कधीच साकार झालं नाही. 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यावरती संभाजी महाराज दरबारात बसले होते. संभाजी महाराजांनी हंबीरावांना सांगितलं की मामासाहेब, औरंग्याचा थाट उतरवायचा आहे. स्वराज्याचा खाट बांधा म्हणतो पण त्या औरंग्याचाही थाट उतरायला हवा आणि जागा शोधा मौक्याची. आणि हंबीरावांनी जागा शोधते अगदी मौक्याची. राजा ब्राणपूर मुल्क दख्खन. ब्राणपूर म्हणजे औरंगजेबाची दख्खन येथील राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर ती शोभावा असा हा ब्राणपूर शब्द
ऐश्वर्य सामर्थ्य संपत्ती अफाट राजा ब्राणपूर म्हणजे मधाचं पोळं असं 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 मग ते मधाचं पोळं त्या कोळ्याचं जाळच झालं पाहिजे. अरे सुटला मराठी फौजा त्या ब्राणपुरामध्ये इतका लुटलं इतकं लुटलं इतकं लुटलं की एखाद्या सुंदरीच्या गालावर एखाद्या बागेतलं सौंदर्य डोळ्यात साठावं म्हणून डोळे मिटावे आणि पुन्हा उघडून पाहावं तर समोर स्मशान दिसावं अशी अवस्था त्या ब्राणपुराची झाली होती. पहिला तडाखा सोसतो ना सोसतो तोच औरंग्याला दुसरा तडाखा बसला. तो म्हणजे औरंगाबाद. संभाजी महाराजांच्या नावानं औरंगजेबाच्या नावानं वसवलेला औरंगाबाद संभाजी राजांनी त्यालाच हात घातला. इतकं लुटलं इतकं लुटलं इतकं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काहीच उरलं नाही. दुसरा तडाखा बसला तो औरंग्याला तिसरा तडाखा बसला. तो म्हणजे दस्तूर खुद्द शहजादा अकबर संभाजीराजांकडे आला. कारण त्याला माहितीये या पुऱ्या हिंदुस्थानात आपल्या बापाशी वैर घेऊन आला. कारण या पुऱ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव म्हणजे संभाजी. तो आला सरळ महाराष्ट्रात संभाजीराजांकडे. औरंगजेब तरफडला भयान वैतागला आणि उचलली पावलं त्याने खसे दख्खनवर. आता शिवाजी महाराज जोवर होते तोवर औरंग्याने दख्खनेत पाय टाकला नव्हता. कित्येक सरदारांची शिकस्त शिवाजी महाराजांनी केली परंतु आपलं स्वराज्य त्यावेळेस कणभर होतं आणि मणभर औरंगजेबाचं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य या मणभर साम्राज्य कणभर स्वराज्याला चिरडायला आलं होतं. औरंगजेबानं आपली पावलं उचलली दख्खनवरती. औरंगजेब महाराष्ट्रात आला. नगरला त्याची छावणी पडली आणि त्याने आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलवली. क्या किया जाए क्या किया जाए अरे क्या करते क्या हो तुम सिर्फ खिल्लते पहन के मार खा के रिटर्न वापस आ जाते हो. त्यावेळेस एक सरदार म्हणायचा की हुजूर वो संभा शैतान है तो हम भी कहाँ कम है हम. औरंगजेब फक्त आणि फक्त एका विजयासाठी तरफडत होता. त्याला एक विजय हवा होता कारण छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांचा मनात पराभव केला होता आणि जी माणसं मनात पराभव होतात ती माणसं रणांगणात देखील पराभव होतात. कारण की संभाजी महाराजांचा विजय हीच मराठ्यांची ताकद होती. प्रत्येक वेळी संभाजी महाराजांनी या स्वराज्याला सुरक्षित केलं आणि असा प्रखर लढा दिला. औरंगजेबाने त्याचं सैन्य आता महाराष्ट्राच्या उरावर टाकलं. त्याला वाटलं की बास झालं आता. संभाजी महाराजांनी ब्राणपूर लुटलं, औरंगाबाद लुटलं, पण आता औरंगजेबाने स्वतःचं सैन्य महाराष्ट्राच्या उरावर टाकलं. आणि त्यावेळेस काय संभाजीराजांनी काय केलं, मराठ्यांचं सैन्य औरंगजेबाच्या छावणीमध्ये घातलं. औरंगजेबाला सुचायचं बंद झालं. अरे आम्ही तुमच्या दारात आणि तुम्ही आमच्या घरात. औरंगजेब विचार करत राहिला काय करावं. त्यावेळेस एक सरदार म्हणाला, हुजूर इन मराठों की जान इन गडकिल्लों में ये गडकिल्ले पहिले लेते. तसं औरंगजेबाला पटलं. अरे या गडकिल्ल्यांच्या आधारावर तर लढतात मराठे. मग आता गडकिल्ले घ्यायचे. आणि औरंगजेब म्हणाला की ऐसा कौन सा किल्ला है जो जल्द से जल्द लिया जा सकता है. तसा एक जण म्हणाला, हुजूर नाशिकच्या जवळ रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू रामचंद्र तिथे त्यांची सेज असायची त्यामुळे त्या किल्ल्याचं नाव रामसेज असं पडलं. अगदी छोटा किल्ला आहे आणि मराठे किती आहेत 300. शिबंदी ना हुजूर, तोफे ना हुजूर, चलो वही किल्ला लेते. आता रामसेजचा किल्ला घ्यायला कोण तयार. शहाबुद्दीन खान समोर आला. हम लाएंगे हुजूर,
असा औरंगजेब म्हणाला, कितने दिनों में लाओगे? सकाळचा नाश्त्याला जातो, संध्याकाळच्या जेवणाला परत येतो. 50,000चं सैन्य घेऊन शहाबुद्दीन खान रामसेठचा किल्ला घ्यायला निघाला. आणि किल्ल्याच्या जसा जसा तो जवळ जायला निघाला, मराठ्यांची हालचालला प्रतिकार. त्यांना वाटलं की न लढताच किल्ले देतात की काय. तसा शहाबुद्दीन कडाडला, चलो चलो आगे चलो आगे चलो, ले लो किला ले लो किला ले लो किला. त्याला वाटलं की आता किल्ला भेटलाच समजावा. परंतु त्याच वेळी मराठ्यांच्या गोफणी थरारल्या. धडाम दुडूम आवाज झाला आणि त्या सगळ्या सैन्यांच्या डोक्यावरती जखमा झाल्या. आणि त्या शहाबुद्दीन खानच्या डोळ्यामध्ये एक दगड बसला. तो दगड दाबत शहाबुद्दीन खान म्हणाला, कैसे है ये मराठे, अरे पत्थरों से खेलते हैं, ऐसी जंग हमने कभी देखी नहीं. शहाबुद्दीन खानचं उरलेलं सुरलेलं सगळं सैन्य पुन्हा परत आलं. शहाबुद्दीन कडाडला, क्या किया जाए. तसा एक जण म्हणाला, हुजूर आपण चालत गेलो होतो, त्यांनी गोफण्या फेकल्या, आपल्याला त्या लागल्या, अर्ध सैन्य चिरडलं गेलं, आता आपण रांगत जाऊया. शहाबुद्दीनला पटलं. त्यांनी रामसेठ किल्ल्यावर रांगत चालायला सुरुवात केली. आणि मराठ्यांची हालचालला प्रतिकार. रात्रभरात मोठमोठ्या दगडी शिळा मराठ्यांनी रामसेजवरती जमा करून ठेवल्या होत्या. आणि त्या शिळा ज्यावेळेस हे मोगलांचं शहाबुद्दीन खानचं सैन्य जसं सरपटात वर येत होतं, तसं त्यांनी त्या शिळा डायरेक्ट टाकल्या आणि त्या सगळ्या शिळा त्यांच्या डोक्यावर आदळल्या. आणि हे सरपटणारे प्राणी खरंच खरचपटत खाली पडले. शहाबुद्दीन खानला सुचायचं बंद झालं की आता करायचं काय. त्याने रामसेठच्या समोर एक किल्ला उभारला. आता त्याचं म्हणणं आहे की मराठे खाली पण येत नाही आणि आम्हालाही वर येऊ देत नाही. जर लढणारच नाही तर आम्हाला विजय मिळणार तरी कसा. मग त्याने काय केलं, रामसेठच्या समोर एक किल्ला उभारला. आणि तो किल्ला उभारल्यावरती त्याचं म्हणणं होतं की त्याच्यावरूनच आपण रामसेजवर हल्ला करायचा, सगळं सैन्य खाली येईल. परंतु मराठ्यांनी रात्रभरात लाकडी तोफा तयार केल्या. या लाकडी तोफांना आतून जनावराचं कातडं लावलं. ते कातडं लावून त्या शहाबुद्दीन खानच्या एका तोफेला भारी पडेल अशा तोफा मराठ्यांनी तयार केल्या. आणि जो लाकडी किल्ला रामसेठच्या समोर शहाबुद्दीनने उभारला होता, तो किल्ला मराठ्यांनी ठासळला. तिथे सुरुंग लावला आणि त्या सगळ्या किल्ल्याचा नायनाट झाला. आणि त्यावेळेस शहाबुद्दीनचं सगळं सैन्य तिथे गपगार झालं. यानंतर फतेह खान आला, कासिम खान आला. 7 वर्ष झाले रामसेठचा किल्ला लढत होता, परंतु औरंग्याला त्या किल्ल्याचा एक पत्थर घेता आला नाही. अरे आमचे शिवाजीराजे सांगायचे की त्या औरंग्याला आमच्या महाराष्ट्रातला एक किल्ला घ्यायला जर एवढा वेळ लागत असेल तर 350 किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील. ही प्रेरणा आली कुठून. संभाजी महाराज यांचं रक्त या मावळ्यात, इथल्या प्रत्येक मावळ्याच्या धमण्यामध्ये सळसळत होतं. आणि म्हणून मराठी लढत होते, अखेरच्या श्वासापर्यंत लढत होते. 9 वर्ष, तब्बल 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला झूज दिली. आणि शेवटी तरफडला भयान वैतागला. आणि त्याने त्याच्या डोक्यावरची बादशाही पगडी खाली काढली. आणि त्याने शपथ घेतली की जोवर संभाजी राजांना मी कैद करत नाही तोवर मी ही बादशाही पगडी पुन्हा डोक्यावर ठेवणार नाही. संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना ज्यावेळेस कैद केलं होतं, औरंगजेब स्वतःचे गुडघे टेकून खाली बसला. आणि कवी कलश, खरं तर संभाजी महाराज आणि कवी कलश यांची मैत्री अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी निभावली. कवी कलशांनी संभाजीराजांवरती त्यावेळी सुद्धा, म्हणजे मृत्यूच्या दारात आहे आपण माहिती आहे, त्यावेळी
वेळेस सुद्धा संभाजीराजांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या पराक्रमावर, त्यांच्या शौर्यावरती काव्य रचलं की राजन तुम हो साचे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग, देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. अहो राजे, काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य, तुमचं तेज आणि तुमचं शौर्य बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. आजचाच तो दिवस होता, ती म्हणजे मृत्युंजय अमावस्या. अवघा 9 वर्षांचा कार्यकाळ संभाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पेललं. परंतु संभाजी महाराजांची क्रूर हत्या केल्यावरती त्या औरंगजेबाच्या यवनाच्या चेहऱ्यावरती आसुरी आनंद झळकत होता. त्याला वाटलं होतं की संभाजी महाराजांना ठार केल्यावर मराठे पराभूत होतील. परंतु त्याला हे माहीत नव्हतं की संभाजी महाराजांची ज्या पद्धतीने त्याने क्रूर हत्या केली त्या पद्धतीनेच मराठे पेटून उठतील. आणि मराठे पेटून उठले. विशेष म्हणजे 17व्या शतकातल्या स्वातंत्र्य लढ्याचा जर महत्त्वाचा कालखंड कोणता असेल ना तर तो संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा आहे. कारण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या स्वराज्याला कोणीही वाली नव्हता. स्वराज्याच्या सिंहासनावर कोणताही राजा नव्हता. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांचं स्वराज्य राजाराम महाराज आणि ताराराणी सरकार यांनी लिलया पेरलं. आणि त्यावेळेस औरंगजेबाने पुढचा कार्यकाळ तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण की आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत आमचा इतिहास येऊन थांबलाय. परंतु त्या पुढचं काय ते मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड ताब्यात येत नव्हता म्हणून त्याने कप्ताने आपलं भगवण झेंडा, आपलं भगवण निशाण जे रायगडावरचं होतं ते कप्ताने काढलं आणि तिथे स्वतःचा ध्वज फडकवला. आणि त्यावेळेस संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूराणी सरकार आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज यांना कैद केलं. वयाच्या 7व्या वर्षी शाहू महाराजांना कैद झाले. आपण ते वाक्य बोलतो, जय जय महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे त्याच्यामध्ये आपण वाक्य बोलतो, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. हे वाक्य नक्की कोणासाठी आहे? आपल्याला वाटतं की ते शिवरायांसाठी. शिवरायांचं ते स्वप्न होतं की अटके पार झेंडे फडकवायचे, स्वराज्याचा ध्वज फडकवायचा. परंतु दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे वाक्य नक्की कोणासाठी आहे? तर ते संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांसाठी आहे. कारण त्या काळात शाहू महाराजांच्या काळात शाहू महाराज साताऱ्यात बसून दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार आहे ना हे सगळं शाहू महाराज ठरवायचं. आणि या वाक्याला, हे वाक्य कोणासाठी असेल तर ते शाहू महाराजांसाठी हे सांगणं गरजेचं आहे. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज वयाच्या 7व्या वर्षी कैद झाले. वयाच्या 7व्या वर्षी 7 वर्षाच्या मुलाला काय कळतो? औरंगजेबाच्या दरबारात संभाजी महाराज जे पुत्र शाहू महाराज उभे होते. औरंगजेबानं त्यांना विचारलं की तुमचं नाव काय? त्यांचं नाव शिवाजी ठेवलं होतं. परंतु औरंगजेबाला ते खटकलं की अरे शिवाजी महाराजांनी माझा भर दरबारात अपमान केला होता, माझी खिल्लत उडवली होती. शिवाजी हे नावच औरंगजेबाच्या मस्तकात हैदोस घालत होतं. आणि म्हणून कैद केल्यानंतर शाहू महाराज आणि येसूराणी यांना कैद केल्यानंतर औरंगजेबाने ठरवलं की मी शाहू महाराजांचं नाव बदलणार, शिवाजीराजे हे नाव नाही ठेवणार. 30 नजर तोच करारी बाणा. मी मगाशीच बोलली की शिवरायांची सावली म्हणून संभाजी महाराजांच्या पुत्राला संबोधलं जातं. 30 नजर तोच करारी बाणा. फक्त एवढंच वैशिष्ट्य आहे की शाहू महाराज आपल्या उभ्या आयुष्यात रणांगणात तलवारीने कधीच लढलेले नाही. त्यांनी सगळं स्वराज्य फक्त आणि फक्त बुद्धीच्या जोरावरती चालवलंय. आणि ती बुद्धी, ती युक्ती छत्रपती शिवरायांची सावलीच त्यांच्यावरती पडलेली आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
या राजाला वयाच्या 7व्या वर्षी कैद करण्यात आलं आणि कैद केल्यावर या 17 वर्ष संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांना कैदेत ठेवलं होतं आणि कैदेत ठेवल्यावरती या 9 वर्षात त्यांना धर्मांतराची धमकी देण्यात आलेली होती. त्यांच्यावर मानसिक अत्याचार करण्यात आलेले होते आणि या सगळ्या कालखंडात शाहू महाराजांनी स्वतःचं मानसिक संतुलन कसं सांभाळून ठेवलं असेल याचा विचार करा. आपली लॉकडाऊनमध्ये काय अवस्था झाली होती, म्हणजे घराच्या बाहेर पडणं नाही. एवढंही नाही, एक साधं उदाहरण देईल की तुम्ही तुमच्या घरात राहा, तुमच्या घराचे दरवाजे वगैरे बंद करून बसा आणि अत्यंत साधं जेवण जेवा, म्हणजे चपाती भाजी याच्याऐवजी नाचणीची भाकरी खा, ठेचा खा आणि 1-2 दिवसांनी तुम्ही तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून पहा, तुमची मानसिकता काय असेल याचा विचार करा. हा राजा 17 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होता आणि 17 वर्षाच्या नंतर कैदेतून बाहेर आल्यावर आपण काय अपेक्षा करावी की या राजानं हातात तलवार घ्यावी, सगळे मोगल सपासप कापावे आणि पुन्हा येऊन स्वराज्य निर्माण करावं. त्यावेळेस स्वराज्याची घडी पूर्णपणे विखरलेली होती. महाराणी येसुराणी सरकार त्यावेळेस कैदेत होत्या. 17 वर्षाच्या कैदेतून शाहू महाराज बाहेर आले. त्यांनी हे स्वराज्य पुन्हा स्थिरस्थावर केलं आणि त्यानंतर त्यांनी महाराणी येसुराणी सरकार यांची सुटका केली. ज्याप्रमाणे जिजाऊने शिवाजी महाराजांना घडवलं त्याचप्रमाणे येसुराणी यांनी शाहू महाराजांना औरंगजेबाच्या कैदेत घडवलंय. कारण विचार करा ना की ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांची आपल्या पतीची क्रूरपणे हत्या केली, त्या औरंगजेबाच्या दरबारात येसुराणी सरकारांनी आपल्या उमेदीची 29 वर्ष कशी घालवली असतील. या 29 वर्षात त्यांनी आपली अब्रू कशी सुरक्षित ठेवली असेल हा विचार जरी केला ना तरी अंगावर काटा येतो, काटा. परंतु आमचा इतिहास संभाजी महाराजांपर्यंतच थांबला. तिथून पुढे रायगड पडला, येसुराणी सरकार शाहू महाराजांना कैद झाली आणि हा जो कार्यकाळ होता 17 वर्षाच्या कैदेतून शाहू महाराज बाहेर आले आणि शाहू महाराजांनी स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला. औरंगजेब आणि अकबरानंतर या हिंदुस्थानात तब्बल 42 वर्ष आपली सत्ता टिकवणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आहे. ही गोष्ट तुम्हाला आम्हाला समजणं गरजेचं आहे. आज शाहू महाराजांचा जन्मगाव रायगडच्या पायथ्याला महाड येथे गांगवली हे गाव आहे. येसुराणी यांच्या माहेरची मंडळी तिथे राहत असताना त्यामुळे त्यांचा जन्म तिथे झाला. त्या गांगवली गावात आम्ही गांगवलीपासून ते राजधानी सातारा म्हणजे गांगवली हे शाहू महाराजांचं जन्मगाव आणि त्यांचं कर्मभूमी ही सातारा त्यांचा कार्यकाळ नंतरचा तिकडचा होता. म्हणून शाहू महाराजांचं जन्मगाव ते गांगवली ते राजधानी सातारा असा आम्ही शाहू महाराजांचा पालखी सोहळा आयोजित करतो. गेली 2 वर्ष झाली की 1.5 लाख कागदपत्र पुण्याच्या पुरावले खात्यामध्ये पडून आहेत शाहू महाराजांची, की त्याचा जर का आज अभ्यास झाला ना तर हा 42 वर्षांचा संभाजी महाराजांचे पुत्र यांचा जर 42 वर्षांचा राज्यकारभार आहे तो आमच्या समोर येईल. विचार करा ना, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं नाव ऐकलं की आमचं रक्त सळसळतं. आज एवढीशी मुलं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावाने स्फुरण चढतात, तर ज्या राजाच्या रक्तातच संभाजी राजांचं रक्त खेळतोय तो शाहू राजा कसा असेल. आणि तो शाहू राजा आमच्या इतिहासकारांनी का हात जोडले शाहू राजांचा इतिहास पुढे आणण्यासाठी, ही सगळ्यात महत्त्वाची मोठी खंत वाटते. आणि म्हणूनच शाहू महाराजांचा इतिहास पुढे येण्यासाठी आम्ही जन्मगाव गांगवली ते राजधानी सातारा असा पालखी सोहळा आयोजित करतो. गेली 2 वर्ष झाले आम्ही हा उपक्रम राबवतोय. नक्कीच मी दिनांक 17, 18, 19 मे पुढच्याच महिन्यात आहे. 18 मेला शाहू महाराजांचा जन्मोत्सव असतो. तुम्हाला इथे जेवढे शिवशंभू भक्त आहेत ना, ज्यांना यायचं असेल त्यांनी नक्कीच सहाय्य करा. कारण आम्ही एकदा शिवनेरीला
जानेवारीला आम्ही शिवनेरीला शाहू महाराजांची पालखी नेली होती. कारण त्यावेळेस जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव असतोच, पण त्यावेळेस शाहू महाराजांचा राज्याभिषेक दिन पण असतो. म्हणून आम्ही ती पालखी शिवनेरीवर नेली आणि तिथे शाळेतली मुलं, सहलीतली मुलं अशी जात होती. आणि ती जाताना एक मुलगी म्हणाली, अरे ते बघ महाराज. तर तशी दुसरी मुलगी म्हणाली, अरे अरे नाही नाही, ते महाराज नाही आहेत, ते दुसरेच कोणते तरी महाराज आहेत. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की हे शंभूपुत्र शाहू महाराज आहेत. म्हणजे जोपर्यंत आपण आपलं देणं देत नाही, आपण आपलं योगदान देत नाही ना, तोपर्यंत आपला इतिहास पुढे येणार नाही. आणि आपला इतिहास पुढे आणणं जास्त नाहीये, परंतु आपल्याला जेवढं आयुष्यात जमेल तेवढा महान पुरुष असतील यांचा इतिहास नक्कीच पुढे आणण्याचा प्रयत्न करा. आम्ही कुठेही माझं व्याख्यान असेल तर मी जिजाऊ माँसाहेब, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराराणी सरकार, महाराणी येसूबाई राणी सरकार आणि शाहू महाराज या छत्रपतींच्या 8ही व्यक्तींचा मी इतिहास जेवढा मला जमेल ना, मी तेवढं कर्तृत्व किंवा नाव तरी तोंडातून त्यांचं कर्तृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न करते. कारण इतिहास खूप मोठा आहे. आजन्म जरी त्याचा अभ्यास केला तरी तो संपणार नाही. आणि म्हणूनच संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, हे छत्रपतीचे घराणं आहे. तुम्ही जगाचा इतिहास अभ्यासा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. अमेरिकन कंट्रीज असेल, नेपोलियन असेल, कोणत्याही जगाचा इतिहास अभ्यासा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की छत्रपती हे जगाच्या पाठीवरचं असं एकमेव घराणं आहे की ज्यांच्या 4 पिढ्यांच्या 8 व्यक्तींनी एकच ध्येय, एकच तत्व, एकच धोरण डोळ्यासमोर ठेवून तब्बल 125 वर्ष परकीय सत्तांशी झूज दिलेली आहे. या छत्रपती घराण्याचे या महाराष्ट्राच्या मातीवरती, या हिंदुस्थानावरती किती उपकार असतील याचा विचार करा. आणि म्हणूनच या छत्रपती घराण्याचा इतिहास आज मगाशी त्या 2 मुलींनी इथे शिवाजी महाराजां, संभाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढले. खरं तर ही काळाची गरज आहे. संभाजी महाराज आमचे जे महान पुरुष आहेत ना, ते आम्हा मोठ्यांना समजण्याआधी आमच्या लहान मुलांना समजले पाहिजे. आणि ज्यावेळेस आमच्या लहान मुलांना समजतील ना, आमची लहान मुलं आपोआपच मोठ्यांना सांगतील. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच इथे आज बलिदान स्फूर्ती दिनानिमित्त अगदी शिवाजी महाराजांचा इतिहास तर मला नाही मांडता आला, तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. परंतु संभाजी महाराज असतील, शाहू महाराज, मी तुमच्यासमोर माझ्या प्रयत्नाने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आणखीनच तुम्हाला इतिहास जाणून घ्यायचा असेल